दुसरा चेंडू गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. वाह, फटका क्लास आहे, परंतु चेंडू फसलाय की काय, परंतु नाही, या चेंडू सीमारेषे पलीकडे गेलाय. अगदी म्हात्रेपाडा ओव्हर टू प्रवीण ठाकूर. पुढचा चेंडू सरसावून खेळलाय, आणखीन एक, परंतु झेल उडतोय, झेल जमीनला दान झालाय, फंबल झालाय खेळाडू. पुन्हा एकदा आणखीन एक दणकेबाज फटका, चौकार करावी लागेल, बुलडोजर रूपी फलंदाजी करावी लागेल. फटका जबरदस्त आहे अगदी, परंतु झेल जमीनला दान झालाय, झेल सुद्धा सुटलाय, आणखीन एक दणका मिळतोय. नातच जाऊन खरेदी करत असतो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही देवाजवळ जिंकूच शकत नाही आहे. म्हणून जाऊया सामन्याकडं. सामना अप्रतिम दर्जाचा आहे. गावदेवी साई विपक्ष रियान 74 दांडा. आहा, फटका, आणखी एक दणका, जोरदार फटका आलाय आणि केत मोकळ ऑन फायर. आणखीन एक क्षण नंतर हवांतरच्या 5 धावा ज्या मिळत आहेत त्या घातक सिद्ध होतील का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. फटका क्लास आहे, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवलाय फटका, हा आला आणखीन एक बाहुबली चौकार देखील गरजेचं असणार आहे. आणखीन एक स्टेप आउट होऊन खेळलाय फटका, चेंडू जाईल का सीमारेषे पलीकडं आणि गेलाय. मला वाटतं आणखीन एक चौकार फेकायला मिळतोय आणि 22 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये, अजूनही सामना दुतर्फा आहे. 9 चेंडू 22 धावा आणि गेट मोकळ ऑन फायर. आणखी एक दणका दिलाय, चेंडू हवाई अल्ला सफरीला गेलाय, षटकार. व्हाट अ बिग हेड. देईल का, क्षमता नक्कीच आहे, परंतु दबावाला झुगारून त्याला खेळ करावा लागेल. वाह, फटका जबरदस्त आहे, बॅट गोपनी सारखी फिरली, चेंडू घासत चाटत पुसत सीमा रेषा फाडतोय, चौकार. जाऊन आणि खेद मोकलनं प्रेक्षकांना मानवंदन घ्यायची आहे. 50 धावा तिनं उभा राहिलाय. दांडा विपक्ष गावदेवी साई. स्मशान शांतता चौफेर बघितलं तर हल्लाच केलाय बेधडक, आणखी एक दणका दिलाय, षटकार. व्हाट अ बिग हिट. फलंदाजी गोलंदाजांच्या नाकात दम आणतोय, परंतु एक चेंडू. नायक टू खलनायक हा प्रवास. अनिकेत मोकल की दर्शन, कोण ठरेल नायक, कोण ठरेल खलनायक. आणखीन एक दणका दिलाय, विजयी फटका. व्हाट अ बिग हिट. हवाई अल्ला सामना उद्ध्वस्त केलाय. गावदेवी साई संघ वन मॅन आर्मी. अनिकेत मोकल